एक महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषदेवर जाण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गर्दी असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। महायुतीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला विधान परिषदेच्या 2 जागा येतात। या 2 जागांसाठी पक्षातून 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर वरिष्ठ नेत्यांकडून मात्र अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब नाही असं देखील कळत आहे। विधिमंडळातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 4 अर्ज नेण्यात आले असून येत्या 2 दिवसांमध्ये नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्यासोबत आहेत। अक्षय, विधान परिषदेवर जाण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी भाऊगर्दी झाल्याचं दिसतंय। नक्कीच सागर, विधान परिषदेची जी रिक्त जागा आहे त्या सगळ्या संदर्भात आता निवडणूक जी आहे ती लागलेली आहे आणि त्या संपूर्ण जागेवरती कोण उमेदवार ठरणार आहे राष्ट्रवादीकडनं या सगळ्या संदर्भात सध्या प्रश्नचिन्ह आहे। परंतु त्या एका जागेवरती जाण्याकरता पक्षामध्ये संपूर्ण झुंबड उडाली आहे का, असाच प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। आमदारांमधून निवडून येणारे एक जागा आणि त्याचसोबतच राज्यपाल कोट्यातून निवडून येणारी राज्यपाल कोट्यातली आमदारकीची एक जागा, अर्थात 2 विधान परिषदेच्या जागा रिक्त आहेत। परंतु एकाची आता निवडणूक लागलेली आहे आणि या 2 जागांकरता जवळपास तब्बल 100 अर्ज जे आहेत ते पक्षाकडे आलेले आहेत नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, की आम्हाला या सगळ्या संदर्भात या जागांवरती संधी द्यावी म्हणून। परंतु अजित पवार या सगळ्या संदर्भातचा अंतिम निर्णय जो आहे तो येत्या 2-1 दिवसात या सगळ्या संदर्भात घेतील। विधिमंडळाकडनं विधान परिषदेचे जवळपास 4 फॉर्म जे आहेत ते अजित पवारांकडनं घेण्यात आलेले आहेत आणि 4 अर्ज जे आहेत ते 4 प्रमुख जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना देण्यात येणार अजित पवारांकडनं। आणि शेवटच्या वेळेस 17 तारखेला ज्यावेळेस फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल त्यावेळेस मात्र एकच अर्ज जो आहे तो अजित पवारांच्या पक्षाकडनं येणार आहे। परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा ओढा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। सातत्याने पक्षप्रवेश जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होताना पाहायला मिळतात। आज देखील अजित पवार सकाळी 8 वाजता पक्ष कार्यालयात आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळतात। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।